स्टार्ट. महाराष्ट्र राज्याची भौगोलिक विविधता, बदलते हवामान आणि वाढते शहरीकरण यामुळे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्याने विविध आपत्तींचा सामना केला आहे. या आपत्तींमुळे जनजीवन प्रभावित झाले असून त्याचा एकूण आर्थिक व्यवस्थेवर देखील परिणाम झाला आहे. भविष्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी शासनाद्वारे विविध स्तरावर उपक्रम राबविण्यात येत आहेत. परिच्छेद. आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे प्रभावित परिसरातील जनजीवन, पर्यावरण आणि मालमत्तेची हानी होते. त्यामुळे एकूण समाज व्यवस्था, संपर्क, दळणवळण कोलमडून पडते व स्थानिक जनता या परिस्थितीचा मुकाबला करण्यास असमर्थ असते. नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन मुख्य प्रकार आपत्तीमध्ये येतात. यामध्ये भूकंप, चक्रीवादळ, वीज कोसळणे, पूर, अतिवृष्टी, समुद्राचे उधाण, ढगफुटी यासारख्या आपत्तींचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये होतो. तर मानवनिर्मित आपत्तीमध्ये युद्ध, प्रदूषण, अणुस्फोट, आग, धोकादायक पदार्थांचा संपर्क, स्फोट आणि वाहतूक अपघात यांचा समावेश होतो. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती सौम्यीकरण, पूर्वतयारी, क्षमता बांधणी, प्रतिसाद आणि मदत, पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणी हे 4 प्रमुख टप्पे आहेत. हे सर्व टप्पे आपत्तींचे नियोजन, प्रतिसाद आणि त्यातून सावरण्याची एक सतत प्रक्रिया दर्शवतात, ज्यामध्ये प्रत्येक टप्पा मागील टप्प्यावर आधारित असतो. आपत्ती व्यवस्थापन हे केवळ धोका ओळखणे किंवा नुकसान भरपाई पुरते मर्यादित नसून तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी क्षमता निर्माण करणे, आपत्तीमुळे होणारी हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवणे, आपत्तीनंतर विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणणे यांचाही समावेश होतो. राज्यामध्ये या सर्व स्तरांवर विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. परिच्छेद. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये आपत्ती व्यवस्थापनाची संस्थात्मक संरचना 4 स्तरावर केली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे प्रधानमंत्री, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. या प्राधिकरणाद्वारे आपत्तीचे स्वरूप आणि तीव्रतेनुसार विविध यंत्रणांशी समन्वयाने कार्य केले जाते. परिच्छेद. राज्यस्तरावर आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध यंत्रणांशी समन्वय साधून आणि त्या अनुषंगाने शीघ्र प्रतिसाद देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र हे कार्य करते. मुख्यमंत्री यांच्या हस्ते 8 एप्रिल 2025 रोजी अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामध्ये आपत्तीचा प्रकार, तीव्रता व व्याप्तीनुसार शासकीय व इतर यंत्रणांशी समन्वय साधून संसाधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य व तत्पर वापर केला जातो. API इंटिग्रेशनद्वारे आपत्तीच्या पूर्वसूचना देणाऱ्या भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र, राष्ट्रीय जल आयोग, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस यासारख्या यंत्रणांकडून राज्य आपत्ती कार्य केंद्रास रिअल टाइम अलर्ट मिळतात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे विकसित करण्यात आलेल्या सचेत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून वेळोवेळी आपत्तीविषयी पूर्वसूचना SMS द्वारे पाठविल्या जातात. स्टॉप.